टाइम्स ऑफ अहमदनगर, आपल्या हक्काचा आवाज। लोकसभेला खासदारांना घाम फोडणारे अशरफी आता आमदारांना घाम फोडणार। लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना घाम फोडणारे परवेज अशरफी आता पुन्हा चर्चेत आहेत। MIM तर्फे अहमदनगर शहरातून परवेज अशरफी यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे। विधानसभा निवडणुका तोंडावर येताच इच्छुक उमेदवारांची चहलपहल वाढली आहे। सर्वच पक्षातील उमेदवार उमेदवारीसाठी पक्षाकडे धाव घेत आहेत। यातच MIMचे परवेज अशरफी यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय। महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून अर्ज भरण्यासाठी MIMच्या इच्छुक उमेदवारांनी संभाजीनगर, जुने औरंगाबाद येथे गर्दी केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातून देखील इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन पक्षाकडे सादर केले आहे। अहमदनगर शहरातून MIMचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी आपला उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला आहे। तसेच नेवासा आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातून देखील पक्षाकडे अर्ज दाखल करण्यात आले आहेत। नुकतेच प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विरोधात अपशब्द वापरणारे भाजपचे नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद येथून मुंबई रॅली यशस्वी झाल्यानं अहमदनगरच्या वतीनं इम्तियाज जलील यांचा परवेज अशरफी यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। यावेळी परवेज अशरफी, ताहिर शेख, ॲडव्होकेट सलीम सय्यद, अमीर खान, इम्रान शेख, सफान कुरेशी, बिलाल शेख, इस्माईल शेख आदी उपस्थित होते। अर्ज दाखल केल्यानंतर परवेज अशरफी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की अहमदनगर जिल्ह्यातून सर्वच 12 विधानसभेतील इच्छुक पक्षांकडे दावेदारी अर्ज दाखल करणार आहेत। लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजानं महाविकास आघाडीला भरभरून मतदान केले, परंतु महाविकास आघाडीने लोकसभेत एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही। याउलट औरंगाबादमधून इम्तियाज जलील यांचा पराभव करण्यासाठी दोन्ही गठबंधनाने पूर्ण शक्ती लावली आहे। तसेच विधान परिषदेतही मुस्लिम समाजाला महाविकास आघाडीनं निराश केले। एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही। याचाच अर्थ मवियाला मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचं मत पाहिजे, परंतु मुस्लिम समाजाचा नेता नको, असे गंभीर आरोप अशरफी यांनी केलेत। पाहुयात काय म्हणाले परवेज अशरफी। आज अहमदनगर विधानसभा क्षेत्रासाठी मी MIM जिल्हा अध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी औरंगाबाद येथे इम्तियाज जलील साहेब यांच्याकडं अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ यासाठी MIM पक्षातर्फे इच्छुक असल्यामुळे अर्ज दाखल केला। या अनुषंगाने माननीय इम्तियाज जलील साहेब यांच्याशी भेट झाली। येणाऱ्या निवडणुकीमध्ये MIMला अहमदनगरमध्ये कुठं निवडणूक लढवायची या संदर्भात माझी माननीय प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब यांच्याशी चर्चा झाली आणि अहमदनगर, राहुरी आणि नेवासा विधानसभा क्षेत्रातून विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे। लवकरच उरलेले जे विधानसभा क्षेत्र आहे त्याच्यातून अर्ज दाखल होणार आहे। पूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून औरंगाबाद येथे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। अहमदनगर विधानसभा क्षेत्रातून मी अर्ज भरण्याचा एकमेव कारण म्हणजे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम अल्पसंख्याक समाज आणि इतर समाजाने महाविकास आघाडीला भरभरून मतदान केले, परंतु महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीमध्ये एकही मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार दिला नाही। त्यानंतर जी विधान परिषद आली त्या विधान परिषदेमध्येही महाविकास आघाडीकडून मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला निराशा हाती आली। त्याचबरोबर औरंगाबाद लोकसभा क्षेत्रातून इम्तियाज जलील साहेब यांना हरवण्यासाठी या दोन्ही गठबंधनांनी खूप जोर लावले। एकंदरीत पाहिल्यानंतर मुस्लिम समाजाची ना महाविकास आघाडीला गरज आहे ना महायुतीला गरज आहे। महाविकास आघाडीला फक्त मुस्लिम समाजाचे मतं पाहिजेत, परंतु त्यांचा नेता नकोय। त्यामुळं कुठंतरी विधानसभामध्ये प्रत्येक समाजाची भागीदारी असणे गरजेचे असल्यामुळे
अहमदनगर विधानसभा क्षेत्रातून मी अर्ज दाखल केला आहे आणि मला आशा आहे की प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब हे नक्कीच अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून माझा विचार करतील. ब्युरो रिपोर्ट, टाइम्स ऑफ अहमदनगर.